वाटत होतं का आता कशी जिरणार आहे सरकारशी। या आविर्भावात जे काही राजकीय नेते होते त्यांना आमचे नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलं। त्यांना माहीत नाही विखे म्हणजे विचारांचं खेळतं भांडवल आहे आणि या विखेंनी या सर्व राजकीय विरोधकांना कसं पाणी पाजलं आणि मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय दिला आणि ओबीसी समाजावरही अन्याय केला नाही, हे राधाकृष्ण विखे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला दाखवून दिलेलं आहे। मोठं यश आंदोलनाला मिळालेलं आहे, काय कार्यकर्त्यांच्या भावना? आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठा बहुजन समाजाचा कुणब्यांचा जल्लोषाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि याचं सर्व श्रेय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मतदारसंघाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील हे खरे मराठा आरक्षणाचे शिल्पकार ठरले। त्यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे, कारण आमच्यासारख्या चळवळीतले कार्यकर्त्यांनी गेले 1982 पासून मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलने, विविध मोर्चे, लाखोचे कोटीचे मोर्चे झाले, परंतु तत्कालीन सरकार असं विरोधी पक्ष असं फक्त रेटाची भूमिका करायचं। पण आज समाजाच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटलांची जेव्हा उपसमितीपदी निवड झाली तेव्हा ते लंडनमध्ये होते आणि त्यावेळेसच समजलं होतं आम्हाला का आता योग्य माणूस निवडला गेलेला आहे, हा नक्कीच समाजाचा संवेदनशील आणि प्रामाणिकपणे काम करणारा नेता आहे, तो नक्कीच जरांगे पाटलांनी त्या भूमिका मांडल्या ते मान्य करतील आणि विखे पाटील आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सदस्य आहे उपसमितीचे त्यांचे आभार मानतो। आणि यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी राजी केलं की आम्हाला आरक्षण देण्यासाठी, त्याबद्दल सरकारचं देवेंद्र फडणवीसचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि या आरक्षणामध्ये लाखो लोकांनी त्याग केला आहे, हजारोंचे बळी गेले, त्यांना सुद्धा स्मरण करून हा लढा, हा जो आरक्षणाचा आनंद जो जल्लोष आहे हा त्यांच्या स्मृती, त्यांच्या प्रेरणासाठी आम्ही अर्पण करतो।